मंडळी, बाप्पांचं आगमन तर झालेलं आहे, पण बाप्पा 10 दिवस असताना एक तरी दिवस घरातल्या सगळ्यांना उपवास असतो. मग त्या दिवशी काय करायचं, नैवेद्याला काय बनवायचं? तर उकडीचे मोदक चालत नाही. त्यासाठी आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे उपवासाला चालणारे युनिक असे मोदक. त्यासाठी आपल्याला बटाटा सोलून घ्यायचा आहे. त्यानंतर चाळणीमध्ये खाली कढईत पाणी ठेवून बटाटा फक्त वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे. तर बटाटा आता इथे उकडून तयार आहे. तर बटाटा मॅशरनी मॅश करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा बटाट्याचा जो लगदा आहे, 1 चमचा कढईमध्ये तूप घातलं आहे. त्यामध्ये हा जो बटाट्याचा लगदा आहे तो मस्तपैकी 5 मिनिटांपर्यंत परतून घ्यायचा आहे. म्हणजे याच्यामधली सगळी जी कच्ची बटाट्याची चव किंवा रॉ फ्लेवर आहे तो चालला जातो. किंवा मग तुम्ही याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स, पायनॅपल इसेन्ससुद्धा घालू शकता. त्यानंतर लगदा छान 5 मिनिटांपर्यंत परतला की त्यामध्ये अर्धी वाटी साखर घातली आहे, 3 चमचे मिल्क पावडर, 3 चमचे डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा वेलची पूड घातली आहे. मस्तपैकी सगळं साहित्य एकत्रपणे मिक्स करून घेऊया. आणि इथे आज आपण अजिबात पनीर वापरलेलं नाही आहे, खवा वापरलेला नाही आहे, तरीसुद्धा अगदी मस्त तोंडात टाकताच विरघळणारे असे मोदक या मिश्रणापासून तयार होतात. आता गॅसची फ्लेम बंद केली आहे. यामध्ये मी इथे टूटी फ्रुटी घातली आहे, कलरफुल दिसायला छान दिसतं म्हणून. तुम्ही हवं असल्यास काजू बदामाचे कापसुद्धा घालू शकता. त्यानंतर मिश्रण हलकंसं कोमट किंवा थंड झालं की लगेचच मोदकांच्या साच्यामध्ये हे मिश्रण भरून तुम्ही हव्या त्या आकारात किंवा हव्या त्या साईजचे, शेपचे जे मोदक आहे ते तयार करू शकता. तर इथे मी छोटासा पट्टीचा साचा वापरला आहे. एकाच वेळी 5 मोदक तुम्ही अशा पद्धतीने एकदम आरामात बनवू शकता. तर हे आजचे उपवासाचे मोदक किंवा बटाट्याचे मोदक तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि डिटेल व्हिडिओ किंवा संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर खाली त्रिकोणावरती क्लिक करून तिथे जाऊन तुम्ही इन डिटेल शॉर्ट फॉर्ममध्ये नाही तर डिटेलमध्ये हा व्हिडिओ बघू शकता. चला मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.